तिथे चिमणी घेऊन ये म्हटले. तुला बघून गेले सगळे. हा भावा आणि म्हणजे काय स्टोरी आहे इंटरेस्टिंग? आहे की इंटरेस्टिंग आहे. काय सांग इंटरेस्टिंग मध्ये. काय झालं विषय, सकाळी मी झोपतच होतो, माझी नीट झोप पूर्ण झाली नव्हती त्या काय दिवशी. केलं रातभर गावाला गेलतो, गावाचं नाव तुम्ही. रात्री? हा मग काय झाला विषय, मी झोपल्यावर आमचं पप्पा 5:00ला उठत होतं सकाळ सकाळी कामावर जाण्यासाठी. मग काय झाला विषय, पप्पानं पाणी बिनी चुलीवर बाहेर तापवाई ठेवलेलं वाटतं आंघोळ करायला. म्हणजे माझ्या पोरग्याला हा लय दमला आंघोळ करू दे. माझ्यासाठी ठेवलं नव्हतं, स्वतःसाठी ठेवलेलं. मग झालं, मग काय झाला विषय, पप्पानं पाणी बिनी ठेवला आणि मी झोपतच होतो, अजून झोपल्यावरच मी. आणि पप्पा मला झोपत उठवलं, उठ रे बाळ, आणि सकाळी शाळा आहे, शनिवार आहे, आणि तू पण जा शाळेला आवरून, आणि तुला मी आंघोळ केली आता, तू पण कर म्हणून असं जरा सांगितलं. आणि आमच्या घरापुढे काय होतं, एक झाड होतं सीताफळाचं, आणि त्या झाडाच्या खालीच आम्ही चूल मांडलेलं पाणी तापवण्यासाठी, आंघोळ करायला. हा आंघोळ करायला. आणि सकाळ सकाळ काय झालं, त्या झाडावर त्या दिवशी लई चिमण्या आलत्या, आणि चिव 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 वरडाल त्या चिमण्या. माझ्या कानावर आवाज पडालता झोपत, पण मी काही तेवढं म्हणजे लय झोपत होतो, तेवढं लक्ष इग्नोर केलं त्या गोष्टीला मी. आणि पप्पा उठवलं झोपत ना, ते उठ रे बाळ म्हटलं, आंघोळ करजा म्हटले, शनिवार आहे. मग उठलो मी, आणि अजून माझी झोप पण नीट पूर्ण झाली नव्हती. हा पेंगतच डोळे चोळत बाहेर गेलो, तर तेवढ्यात पप्पाने आत आवाज दिलेत, बाळ येताना तिथे चिमणी घेऊन ये म्हटलेत. एक सेकंड. तसा नसतो विषय तो, चिमणी दिवा असतो नाही, दिवा. देवाला चिमणी म्हणतात. हा ते काय कोण चिमणी म्हणतात त्याला, आणि चिमणी म्हणतात म्हटल्यावर पप्पानं पण तसं म्हटलं नाही, जा रे बाळ चिमणी घेऊन ये. मग दिव्याला महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त चिमणीच म्हणतात पहिलेची लोक. मग मी उठलो, आणि आम्ही शाळेची पोरं, आम्हाला का माहित आता चिमणी दिव्याला. मग मी गेलो बाहेर, थांबलोच जाऊन सीताफळच्या झाडापाशी, वर चिमण्या बघत चिमण्या वरडाल्या म्हणून. आणि बघितलो, मी गेल्यावर चिमण्या उडून गेल्या सगळ्या, तुला बघून गेले सगळे. हा मग मी काय केलो, आलो हाताने, आणि आत आलो चिमण्या बघून. आणि पप्पा म्हटलं, बरं चिमण्या आणलास काय रे? तू म्हणला उडून गेले ते. मी तसंच म्हटलं, चिमण्या पप्पा गेल्या म्हटलं उडून. पप्पा काय म्हटले मग? अरे कडव्या, चिमणी म्हणजे दिवा घेऊन ये म्हटलं तुला, म्हटलं तेवढा तू शाना आहेस. तेवढा तू शाना आहेस, आणि झोपत न जाऊन काय करून आलास म्हटला, चिमण्या झाडावरच्या उडवून आलास म्हटला. असं झाला विषय त्या दिवशी.